अब रुक करते हैं चिमूर तहसील की ओर। चिमूर तहसील के 85 ग्राम पंचायत के चुनाव के संदर्भ में कार्यक्रम जाहिर किया गया। चंद्रपुर जिले के 629 ग्राम पंचायत के साथ चिमूर तहसील के 85 ग्राम पंचायत के चुनाव के संदर्भ में चुनाव आयोग द्वारा कार्यक्रम जाहिर हो गया है और इस प्रकार चिमूर तहसील में आचार संहिता लागू हो चुकी है और ठंडी के मौसम में ग्राम पंचायत के चुनाव आने पर उस गांव का वातावरण काफी गर्म हो जाएगा और वहीं सरपंच पद का आरक्षण चुनाव के समाप्त होने के बाद ही घोषित होगा। वहीं चिमूर तहसील के 85 ग्राम पंचायत के चुनाव के कार्यक्रम के संबंध में विस्तार पूर्वक जानकारी दी गई। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि बाल सातपुते की रिपोर्ट। माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या दिनांक 11 डिसेंबर 2020 च्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यामध्ये माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या एकूण 14,934 ग्रामपंचायतीचा सार्वजनिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्या चिमूर तालुक्यातील एकूण 85 ग्रामपंचायतीचा निवडणुका आपण घेणार आहोत। त्या अनुषंगाने दिनांक 15/12/2020 या दिवशी म्हणजे आज रोजी आम्ही निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केलेली आहे आणि दिनांक 23/12 ते 30/12/2020 या कालावधीमध्ये संभाव्य उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र तहसील कार्यालय चिमूर येथे दाखल करायचे आहे आणि सदर नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांनी ऑनलाईन जे आयोगाने जे साईट दिलेली आहे https://panchayatelection.go.in इथे नामनिर्देशन पत्र ऑनलाईन काढायचे आहेत आणि ते सर्व भरून त्याच्यावर स्वाक्षरीत करून ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत। स्वाक्षरीत केलेलेच आणि ऑनलाईन पद्धतीने भरलेलेच घोषणापत्र आणि नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील आणि नामनिर्देशन पत्र मागे छाननीचा तारीख 31 डिसेंबर रोजी आहे आणि मागे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख 4 जानेवारी 2021 रोजी आहे व तसेच त्याच दिवशी आपण निवडणूक चिन्ह नेमून देणार आहोत आणि मतदानाचा आपला प्रत्यक्ष मतदानाचा जो दिनांक आहे तो 15/1/2021 रोजी आहे। सर्व संभाव्य उमेदवारांना आवाहन करण्यात येते तहसील कार्यालयाच्या चिमूर यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी म्हणजे जे आयोगाने जो नेमून दिलेला 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये जे नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहे त्या अनुषंगाने सर्व तयारी करून त्यांना जे कागदपत्र वगैरे लागतील त्यांनी त्या कालावधीमध्ये दाखल करायचे आहे। कारण दिनांक 23, 25, 26 आणि 27 या दिवशी नामनिर्देशन पत्र घेण्यात येणार नाही कारण त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे। तर म्हणजे एकंदरीत एकदम लास्ट दिवशी जे रश आहे ते टाळण्यासाठी त्यांनी प्रथमतः तयारी करून ते नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहे।